मनोज जरांगेंच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी म्हणजे अमोल खुणे। हा तोच अमोल खुणे आहे जो जरांगेंचा पहिला सहकारी आहे आणि जो आता खरं तर जरांगेंचा मारेकरी म्हणून सुद्धा ओळखला जातोय। मारेकरी या अर्थाने की त्याने सुपारी घेतल्याचा त्याच्यावर आरोप आहे। तब्बल 2.5 कोटींची सुपारी धनंजय मुंडेंनी या अमोल खुणे नावाच्या व्यक्तीला दिली होती असा खरं तर गौप्यस्फोट मनोज जरांगे पाटलांनी केलाय। त्यामुळे अमोल खुणे हा जरांगेंचा जुना साथीदार, जुना सहकारी, ते आता जरांगेंच्या हत्येच्या कटातील एक सुपारी घेऊन बसणारा मारेकरी असा आहे। त्यामुळे याच अमोल खुणे संदर्भात समजून घेऊया। अमोल खुणेचं नाव सांगायचं झालं तर त्याचं पूर्ण नाव अमोल सदाशिव खुणे। तो राहणार धानोरा रुईगाव, तालुका गेवराई, जिल्हा बीड। त्याची घरची परिस्थिती सांगायची झाली तर अगदी जेमतेम आहे। त्याला एक भाऊ आहे ज्याचं नाव विजय खुणे असं आहे। त्याच्या वडिलांचं 2007 ला निधन झालं होतं। तर या अमोल खुणेला एक मुलगा आहे आणि त्याची बायको आणि त्याची आई हे सगळे धानोरा रुई या त्याच्या गावी वास्तव्यास आहेत। त्याची जमीन सांगायची झाली तर त्याची जमीन 3 एकर आहे आणि राहण्यासाठी अत्यंत साधं घर आहे। पण हाच अमोल खुणे मनोज जरांगे पाटील यांचा जुना आणि सगळ्यात पहिला सहकारी असल्याचं सांगितलं जातं। म्हणजे जरांगेंनी ज्यावेळी शिवबा संघटना स्थापन केली होती त्या शिवबा संघटनेतला त्यांचा पहिला साथीदार हा अमोल खुणेच असल्याचं सांगितलं जातं आणि त्याच शिवबा संघटनेतून त्यानं कामाला सुरुवात केली होती। आता या अमोल खुणेचा आणखी एक रेफरन्स द्यायचा झाला तर कोपर्डी बलात्कार प्रकरणातल्या आरोपींवर हल्ला केल्याप्रकरणी याच अमोल खुणेनं तुरुंगवास सुद्धा भोगलेला आहे आणि त्याच तुरुंगातून बाहेर आल्यानंतर खुणेनं पुन्हा एकदा जरांगे पाटलांसोबत काम सुरू केलं होतं। मराठा आरक्षणाच्या आंदोलनातही त्याचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे आणि याच मराठा आरक्षणाच्या आंदोलनावरून खरं तर गेल्या वर्षी म्हणजे एप्रिल 2024 मध्ये अमोल खुणेवर जीवघेणा हल्ला सुद्धा झाला होता। हा हल्ला एप्रिल 2024 मध्ये झाला होता ज्यावेळी खुणे हा गेवराईहून आपल्या धानोरा गावी परतत होता। त्याच वेळी रस्त्यात दबा धरून बसलेल्या चौघांनी अमोल खुणेवर अचानक दगडफेक केली आणि या हल्ल्यात अमोल खुणेच्या डोक्याला जबर मार लागला होता। ते जबर जखमी झाले होते। तरी आता हा जो अमोल खुणे आहे तो जरांगेंचा सर्वात पहिला साथीदार होता। जरांगेंना तो अगदी दैवत मानायचा। त्याच्या व्हॉट्सॲप स्टेटसला सुद्धा कायम जरांगेंचा फोटो असायचा। त्यांची बायको सांगते त्याप्रमाणे म्हणजे अमोल खुणे हा सावलीसारखा जरांगेंसोबत असायचा। पण आता याच खुणेला हाताशी धरून जरांगेंना संपवण्याचा कट आखल्याची माहिती समोर येते आणि याच प्रकरणात खरं तर अमोल खुणेला आणि दादा गरुड या दोघांना सुद्धा जालना पोलिसांनी अटक केली आहे। त्यामुळे आता या प्रकरणात आणखी काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।